हॅलो, आज इथे आपण बनवणार आहोत हलवा फ्राय। त्याच्यासाठी मी इथे हलवा घेतलेला आहे। हा हलवा मी धुवून घेतलेला आहे। आता आपण ह्याला थोडं मीठ आणि हळद लावून घेऊया। इथे कोकम भिजत घातलेला आहे। हे कोकम भिजूस तोपर्यंत आपण ह्याला मीठ आणि हळद लावून घेऊया। मीठ, हळद, मीठ आणि हळद छान याला असं चोळून घेऊया मच्छीला, म्हणजे ते सगळीकडे लागलं जाईल। बघा, हळद मीठ छान लावून झालेलं आहे। आता आपण इथे कोकम हे करून घेऊया, जरासं स्मॅश करून घेऊया कोकम। बघा, इथे कोकम असं हाताने स्मॅश केलेलं आहे। आता आपण ह्याला लावून घेऊया मच्छीला। जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पिळून पण टाकू शकता। एक अख्खा लिंबू इथे पिळायचा आहे। बघा, इथे हळद, मीठ आणि कोकम छान लावून झालेले आहे। ह्याला एक 5 मिनिटं असंच ठेवून देऊया। एक 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। अर्धा चमचा धने पावडर आणि मच्छीला सगळीकडे असं हे लावून घेऊया। चटणी, मीठ, मच्छी तुम्हाला जेव्हा फ्राय करायची असते ना, तेव्हा हे मसाले लावून असं अर्धा तास तरी ठेवावं लागतं, म्हणजे त्याची चव आहे ना एकदम छान येते। आता आपण हे झाकून ठेवूया। एक अर्धा तास इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। इथे मी थोडा लसूण घेतलेला आहे। आता आपण हा चेचून घेऊया। इथे मी रवा घेतलेला आहे, मीठ आणि थोडंसं लाल तिखट। आता आपण हे एकत्र करून मच्छीला लावणार आहोत मच्छी फ्राय करताना। इथे मी तांदळाचं पीठ नाही वापरलंय। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण इथे टाकू शकता। तवा गरम करायला ठेवून देऊया। इथे अर्धा तास झालेला आहे। आता आपण मच्छीला रवा लावून घेऊया।
तवा छान तापलेला आहे, इथे तेल घालून घेऊया। लसूण टाकूया, कढीपत्ता, थोडंसं हलवून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये मच्छी फ्राय करूया। जर तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट नाही वापरली आणि असा लसूण जर चेचून टाकला ना तरी देखील मच्छीला टेस्ट छान येते। आता एक साइड आपण उलटून घेऊया ही। तेल टाकूया, बघा इथे मच्छी छान भाजली गेलेली आहे। आता आपण काढून घेऊया। दिली सर्व मच्छी फ्राय करून झालेली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील।